आजपासून राज्याला 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणसह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 3 ते 6 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा आहे। मालेगावच्या माळमाथा भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाचा 12 गावांना फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे साकूर धरण ओव्हरफ्लो झालंय। पावसाचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे मका, बाजरी, कापूस, भुईमूग, ज्वारी, तूर, कांदा पीक उद्ध्वस्त झालंय। शिक्रापूरच्या चाकण चौकात पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले। त्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। परिणामी अपघातांची संख्या वाढली असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर 20 गावांचा संपर्क तुटला असून नागपूर, चंद्रपूर, राजुरा, हैदराबाद महामार्ग बंद झाला आहे। जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागात पूर आला। यामुळे चिनाब नदीनं रौद्र रूप धारण केलंय। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत स्थलांतर करण्यात आलं। उत्तरेत मुसळधार पावसानं कहर केलाय। आता पंजाबमध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय। गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। याशिवाय रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। हरियाणाच्या पंचकुला भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। घग्गर नदीची पाणी पातळी वाढली आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे शरेव नदीची पाणी पातळी वाढली आहे। विविध ठिकाणी इशारा फलक लावण्यात आले आहेत। ठिकठिकाणी एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत।